नमस्कार. हर हर महादेव. मी बनवले भोपळ्याचे थालीपीठ. नक्की तुम्ही पण बनवून बघा. खूप छान होतात आणि खूप चवीला नरम आणि मस्त लागतात. पूर्ण एक भोपळा त्याचं पुढचं टोक काढून घेतलं आणि सालासकट किसून घेतलं. साल काढायची नाही आणि पूर्ण किसून घेतला मी. छोटा होता त्यामुळे. त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलं मी. त्यामध्ये मी ओवा क्रश करून घेतल्या, 2 चम्मच पोहे खायचे आणि तीळ घेतली अर्धी वाटी. तीळ मी या ठिकाणी जास्तच घेतली आहे, कारण जेव्हा आपण थालीपीठ खातो ना तेव्हा तिळीची चव खूप छान लागते त्यामध्ये. आणि अद्रक, लसूण, मिरचीचं वाटण घातलं आहे त्यामध्ये. गावरानी मसाला घातला, हळद घातलं आणि नंतर थोडंसं तिखट घातलं. चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पूर्ण एकजीव करायला घेतलं. भोपळ्याला हे पाणी सुटतं, त्यामुळे ना भोपळ्याचे जेव्हा थालीपीठ करतो ना आपण, तेव्हा अगोदरच पाणी घालण्या अगोदर आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे त्याला थोडंफार पाणी सुटलेलं असलं ना तर ते एकजीव होऊन जातं. त्यामध्ये मी 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आणि मग लागेल इतकं पाणी टाकून चांगलं असं मळून घेतलं. आणि लागता पाणी वापरायचं या ठिकाणी. जास्त पातळसर पण पीठ नाही भिजायला हवं आणि घट्टसर पण नाही. या पद्धतीने असं पीठ मळून घ्यायचं. बघा तुम्ही इथं बघाल. आणि गाठीमुळे मुडेल पीठ असं भिजायचं. तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्यावरती आपल्याला एक थालीपीठला जेवढा गोळा लागेल तेवढा घेतला आहे मी. पाण्याचा हात ओला करायचा आणि ते पीठ तिथंच थापून घ्यायचं. थालीपीठ म्हणजे तिथंच तो गोळा असा बोटांच्या साहाय्याने थापून घ्यायचा. आपण खाली कापडावर थापू शकतो, पण मला हे जास्त इझी पडतं तव्यावर थापायला. आणि काही एवढं चटका वगैरे काही बसत नाही. पाण्याचा हात लावून थापून घ्यायचा. आपल्याला बारीक पाहिजे, जितकं पाहिजे बारीक जाड त्या पद्धतीने आपण थापू शकतो. आणि त्यानंतर मग मी ना यावर आहे ना 1 ते 1.5 मिनटं असं झाकण ठेवून घेतलं. म्हणजे वरचं पण जी बाजू असते ती पण वाफली जाते, ती कच्ची राहत नाही आणि खालून मस्त क्रिस्पी होतं. त्यानंतर तेल घातलं आणि पलटून घेतली बाजू. अशी छान अशी क्रिस्पी झाली होती खालतून, अशी तांबूस रंगावर. आणि मग आता खालची बाजू पण पलटवल्यानंतर ही वरची बाजू शेकून घ्यायची. असा कलर बदलतो तितकं आपण शेकून घ्यायचं छान असं. आणि माझी मुलगी म्हटली मला चीज थालीपीठ करून दे असं, त्यामुळे मी तिच्यासाठी चीज थालीपीठ बनवलेलं होतं. यावर तुम्हाला लागेल इतकं बटर घालू शकता, चीज घालू शकता. आणि हे असं चीज घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ती बाजू फोल्ड करून घ्यायची. आणि ती फोल्ड करून आहे ना अलटून पलटून दोघं साईडने शेकून घ्यायची. असं छान असं थालीपीठ झालेलं होतं. खूप टेस्टी झालं होतं हे थालीपीठ. तुम्ही पण ही खानदेशी रेसिपी थालीपीठ करून बघा आणि कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू पुन्हा. हर हर महादेव.